बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय पुण्यामध्ये आता शिवानी अग्रवाल हिला बाल न्याय मंडळामध्ये नेण्यात येत आहे आणि आरोपी मुलाची आणि त्याच्या आईची आता समोरासमोर चौकशी सुरू आहे। आता आपण पाहतोय गुन्हे शाखेने आरोपी मुलाच्या आईला बाल न्याय मंडळामध्ये आणलेलं आहे आणि सध्याची ही थेट एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय पुण्यामधून। पुणे गुन्हे शाखा यामध्ये आता ॲक्शन मोडवर आले आहे आणि विविध रोज खुलासे खरं तर गुन्हे शाखेकडून होत आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आरोपी मुलाच्या आईला सुद्धा आज अटक करण्यात आलेली आहे आणि आता तिला बाल न्याय मंडळामध्ये आणण्यात आलंय। आपण सध्याची ही महत्त्वाची आणि मोठी अपडेट पुणे ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणातली पाहतोय। आपण रोज नवनवे खुलासे या प्रकरणामध्ये खरं तर पाहत आलेलो आहेत आणि आता यामध्ये ससूनचे डॉक्टर असू देत किंवा आरोपी मुलाचे वडील, त्याचे आजोबा आणि त्याची आई सुद्धा यामध्ये आता दोषी आढळलेली आहे। जे रक्ताचे नमुने सापडलेले होते, जे रक्ताचे नमुने हे त्या आरोपी मुलाचे नव्हतेच, ते बदलण्यात आले होते आणि ससूनच्या डॉक्टरांनी हे सगळं कृत्य केलं होतं आणि विशेष म्हणजे जे रक्ताचे नमुने बदलण्यात आले त्यामध्ये त्याच्या आईचे हे रक्ताचे नमुने असल्याचंही समोर आलेलं आहे आणि त्यामुळेच तिला आज अटक करण्यात आली आहे। आपण पाहतोय सध्या तिला आता बाल न्याय मंडळामध्ये आणण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आता तिची आणि तिच्या मुलाची समोरासमोर चौकशी होणार आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडून। सचिन, काय सांगाल? आता आपण पाहतोय बाल न्याय मंडळामध्ये या ठिकाणी आपण आपले प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडून माहिती जाणून घेऊयात। नितीनजी, आपण पाहतोय सध्या पोलीस शिवानीला घेऊन बाल सुधारगृहामध्ये दाखल झाल्यात, काय या संपूर्ण प्रकरणामध्ये अपडेट्स मिळतात? निश्चितपणे शिवानी अग्रवाल यांना बाल सुधारगृहामध्ये आणण्यात आलेलं आहे। या ठिकाणी त्यांची आणि या अल्पवयीन मुलांची चौकशी होईल, समोरासमोर चौकशी होईल। या मुलाची अद्यापपर्यंत पोलिसांनी चौकशी केलेली नव्हती, त्यासाठी बाल न्याय मंडळानं कालच मान्यता दिलेली होती आणि पालकांच्या उपस्थितीत ही चौकशी करायची होती। त्यासाठी देखील शिवानी अग्रवाल यांना या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर त्यांना या गुन्ह्यात अटक देखील झालेली आहे। जे ब्लड सॅम्पल बदलण्यात आलेलं होतं ते शिवानी अग्रवाल यांचं होतं असं तपासात पुढे आलेलं आहे आणि त्या प्रकरणी त्यांना अटक झालेली आहे। अगदी नक्कीच नितीनजी, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून जाणूनच घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।